प्रस्तुत केले ते रियांश 11 गावदेव क्रिकेट संघ गेसरला आणि त्यांच्या विरुद्ध या मॅच मध्ये आपण पाहतोय जय हनुमान मोठी देसाई। लक्षात घ्या आजचा शेवटचा दिवस आहे, 4 मॅच बाकी आहेत। सेकंड राउंड मधील एक, थर्ड राउंड, क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल। जर शेवटला तुम्ही उशीर केला तर ओव्हर्स कमी करण्यात येतील। प्लीज फास्ट खेळा आपण। चला ट्रॅप रचून घ्या टीम गेसर, लवकरात लवकर तुम्हाला फिल्डिंग सजवायचे आणि पहा 4 ओव्हरची मॅच असेल। 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिट्स असतील। ही गोष्ट लक्षात घ्या टीम गेसर। आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर येतात, सो तेव्हा तुम्ही टीम प्लॅनिंग करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला टीम प्लॅनिंग घेण्यासाठी आम्ही वेळ देणार नाही आहोत। सध्या तरी ही ड्रीम बाईक बघत आहात, कोणाच्या नशिबाला ही बाईक जाईल, कोणाची कामगिरी चांगली राहील त्या संध्याकाळी नक्कीच तुम्हाला समजेल। अर्थातच मेगा फायनल झाल्यानंतर जरूर त्या मॅचचा जो रन रेट आहे तो आपण ॲड करणार नाही आहोत, परंतु खेळाडू सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन एवढं करत असतात ना की त्यांच्या माइंडमध्ये प्रॉपरली असतं की कोणत्या खेळाडूने किती धावा बनवल्यात। सो आता काहीसा खेळाडू धावसंख्येने पुढे असेल, तो कॅल्क्युलेशन करत असेल, मग त्याच्यामध्ये आपण असाही विचार करू शकतो की उंबाडीचा खेळाडू चांगला खेळ केला असेल, त्याच्याही माइंडमध्ये तो आकडा असावा। अतुल भोईरचा नो डाऊट 2 मॅचमध्ये खूप चांगला खेळ राहिला आहे, त्यांनी आकडा काउंट केला असावा। आणि दुसऱ्या बाजूला जरूर तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ टॉप 4 मध्ये आपल्याला चेन्नई गेम वडवली पाहायला मिळाला आहे। त्यांनी कोणत्या तरी खेळाडूच्या धावसंख्या काउंट केलेल्या असावा, परंतु कोणाच्या नशिबाला जाईल ही बाईक तो भाग वेगळा। यदि मॅचच्या दिशेने आपण वळूया, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी गेसर जो आज रियांश 11 गेसर या नावाने खेळतो आणि दुसऱ्या बाजूला संघ जय हनुमान मोठी देसाई। शक्ती पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे की विकेट हॅट्रिक जर कोणत्याही गोलंदाजांनी मिळवली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक। जितेश पाटील, वरुण पाटील सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक आकाश याच्या हातामध्ये। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, ही खासियत आहे। लेफ्ट आर्म बॉलिंग जेव्हा जेव्हा त्यांनी केली आहे, टप्पा समोर ठेवलाय तेव्हा एक वेगळा त्याचा टर्न असतो। कदाचित जी बॉलची ग्रिपिंग आहे ना, ती ग्रिपिंग पकडण्याची त्याची एक वेगळी शैली आहे। बॉलला ग्रिप करत असतो, जास्त ताकदीने ग्रिपला तो हँडल करत असतो आणि बॉलला वलवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आणि अनेक वर्षे खरं तर आकाशने दिलेत क्रिकेटला आणि त्याच्याच हातामध्ये हा पहिला षटक। सेकंड बॉल नो लुक शॉट केल्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु ऑप्शनच्या बाहेर असल्या कारणाने जरूर सावंत सरांचा इशारा या ठिकाणी येतोय की हा विकेट नाही आहे। अगदीच थोडेसे पुढे आले खेळण्यासाठी। सेकंड बॉल फेस करत होता, पहिला चेंडू खाली राहिला, दुसरा बॉल मिडल स्टिकच्या अगदी थोडासा बाहेर टाकण्यात आला आणि 2 डॉट बॉल इथं फेकत असताना आकाश भोईर। सुरुवात चांगली झाली आहे, एका बाजूला संघ गेसर, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई। बॉल तयार, थर्ड बॉल फ्लिक केलाय पायातून, डीप मध्ये बॉल चाललाय, त्या ठिकाणी फिल्डर आहेत, उचलतात बॉल। सूरज होते, सूरज खंडागळे या टीमला लाभणारा एक असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून तुम्ही मोठे फटके बघत असता। फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तो नेहमी सज्ज असतो। वैभव म्हात्रे यांचे जवळचे मित्र आहेत सूरज, ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळाले। मागच्या मॅचमध्ये 49 धावा बनवल्या होत्या जितेश पाटीलने, परंतु आकाश भोईर समोर त्याची बॅट चालली नाही। 3 बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून फक्त 1 धाव तुम्हाला पाहायला मिळाली। वरूनसाठी हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, समोर टप्पा होता, समोर टप्प्याला न हेरता स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉलचं कनेक्शन नाही आहे आणि आकाश भोईरची ही इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्ही बघत आहात। अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे। जेव्हा क्रिकेटच्या परिपटलावरती आपण नेहमी असं म्हणतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, सराव तुमचा खरं तर खेळ चांगला करत असतो। भरपूर वेळा सराव केला आकाश भोईरने आणि भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटला दिलीत। वरूनसाठी हा बॉल खुलवट टप्प्याचा होता, परंतु बॉटम हँडचा सुंदर वापर। बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं तेव्हा तुम्हाला एक साऊंड आला असावा, परंतु तो साऊंड स्ट्रॉंग नव्हता। बॉल अगदी सर्कलमध्ये, शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान दुर्वेश मडवी तुम्हाला पाहायला मिळतात। खरं तर डोळ्यांवरती वेगळा गॉगल आहे, अनेक वर्षे तुम्ही त्याला क्रिकेट करिअरमध्ये खेळताना स्पोर्ट गॉगल त्याच्या डोळ्यांवरती तुम्ही बघितलात, परंतु त्याच्या डोळ्यांवरती सध्या तरी तुम्हाला गॉगल पाहायला मिळाला। त्याच्या हातामध्ये हा बॉल, टीमची धावसंख्या 2। लो फुल टॉस बॉल, हलकंसं करेक्शन, मागे चाललाय, एक धाव पूर्ण करायची आहे। वरून एका बाजूला डेंजर एंडला होते, परंतु वरून पोचला गेलाय, या बॉलवरती मिळते सिंगल। इकॉनॉमिकल बॉलिंग, कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही। सर्व बॉल जर आपण बघितले तर थोडेसे खाली ठेवण्यात आले। या बॉलला थोडीशी फ्लाईट दिली होती, परंतु व्यवस्थित बॅटच्या संपर्कात न आल्या कारणाने तिथनं सिंगल बनवत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3, जिथे बॅटिंग करतोय संघ मोठी देसाई. तर घेसर या संघाला मोठी देसाईचा पुरस्कार आहे. आता असं आपण म्हणू शकतो की पुरस्कर्त्याच्या विरोधात त्यांचाच गाव आहे. या स्पर्धेसाठी जाणे आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर स्पॉन्सर्ड केलेला त्या आदरणीय सुरेशजी बुधाजी भंडारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा नाही आहेत. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ना आपण सुरुवातीपासनं धावा बनवण्याचा प्रयत्न करतो, पण तो एक असा बॉलर येतो ज्या बॉलरच्या अगेन्स्ट तुम्ही विकेट टिकूनही खेळत असता. कधी कधी तुम्हाला माहीत असते की तो बॉलर आपली विकेट घेऊ शकतो, विकेट टेकर बॉलर आहे, मग त्याच्यासमोर थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणंच बरं. तेच कदाचित वाटलं असावं जितेश पाटीलला, कारण मागच्या मॅचमध्ये जो फॉर्ममध्ये असणारा खेळाडू या मॅचमध्ये थोडासा शांत. दुर्वेश मडवीचा पहिला बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर रिव्हर्स केला, तरी कदाचित लाईनच्या बाहेर चेंडू हाताळला, पडल्यानंतर वळला असावा. आणि डावखोर हाताचा बॉलर आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो, कदाचित पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. त्याच्यामुळेच बाला माने सरांचा इशारा की इट्स व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या अवंतर साह्याने 4 वरती पोहोचत असताना जिथे संघ बॅटिंग करतोय मोठी देसाई. सेकंड बॉल आता लेंथ वरती बॉल होता, प्रॉपरली यॉर्कर, परंतु ते यॉर्कर बॉलला बनवलं गेलं स्विच हिट नव्हे तर स्वीट हिट. बॉल चाला बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकार. रिप्ले आपण पाहूयात. सुरुवातीला फ्लाईट वाटली, परंतु हा अंदाज आहे जितेश पाटीलचा. टप्पा बघितला, यॉर्कर बॉल होता, पुढे गेले असते तर परफेक्टली ब्लॉक झाला असता, परंतु त्याचा अंदाज चांगला लावला गेला. जो टप्पा हेरला, थोडेसे मागे गेले, स्वतःला स्विच करत असताना हा बॉल डिपिश कव्हर पॉईंटला तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे चौकार मिळाला जितेश पाटीलला. या चौकाराने टीमची धावसंख्या 8. सध्या तरी विकेट टिकून ठेवली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीलाच आकाश भोईरचा जो षटक पाहिला ना, तो षटक थोडासा धोकादायक होता, कारण विकेट टेकर बॉलर आहे. मग त्याच्यासमोर मोठे फटके खेळले नाही, शांत बसला, टेम्परामेंट दाखवली, परंतु आता अटॅक करत असताना दुर्वेश मडवीवरती पुन्हा एकदा स्विच केलं, परंतु ऑफस्टम्पच्या लेग स्टम्पच्या आता किती बाहेर टाकलं तेही पाहावं लागेल. विचार करत असतात अंपायर्स की जेव्हा रिव्हर्स आपण खेळतो तेव्हा 2 लाईन आहेत, मग शफल वाईट लाईनच्या बाहेर चेंडू गेला तर जरूर ते वाईट देतात, आतमध्ये असला तर ते वाईट देत नाही. तेच आपण या ठिकाणी बघितलं. इथनं डॉट बॉलची समाप्ती चौकारानंतर कमबॅक करत असताना दुर्वेश मडवी. एवढा अजून एक चांगला बॉल, वल्लाही नाही, परंतु टप्पा पडला आणि खाली राहिला. इट्स सनमर इन डिलिव्हरी. मित्रांनो, रत्नागिरीमध्ये खरं तर या खेळाडूची खूप चर्चा असते. रत्नागिरीचा पोस्टरमॅन आपण असं म्हणू शकतो. खुल्या गटातून खेळण्यासाठी तो जेव्हा जातो ना, पाठीराख्यांचा प्रतिसाद नेहमी दुर्वेश मडवीला राहिलाय. सध्या तरी बॉलिंगच्या माध्यमातून तो चांगलं कार्य करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स, दुसऱ्यांदा अटेम्प्ट आणि दुसऱ्यांदा मिस होत असताना लाईन. जर तुम्हाला सरळ बॅटने फटके मारायचे असतील तर तुमच्या खरं तर ट्रान्सचा तुम्ही विचार करता, परंतु जर रिव्हर्सला तुम्हाला खेळायचं असेल तर तुमचा ट्रान्सही, तुमचा बॉटम हँडी आणि टप्पा तुम्हाला नजरेने हेरावा लागतो. दोन्ही गोष्ट पाहायला नाही मिळाल्या आणि 2 वेळा रिव्हर्सचा फटका मिस होत असताना जितेश. यावेळेला लुवर फुल टॉस्टेड डाऊन दी ग्राउंड. सरळ हा बॉल पाठवला गेलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, चेंडू सीमा पार, चौकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. डीजे मॅनला थोडीशी संधी आपण सध्या तरी कमी दिली. थोडेसे पुढे आले, फ्रंट लेग होता तो पुढे आणत असताना अगदी सरळ खेळला गेला फटका आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 12. शेवटचा बॉल मागे खेळल्यात, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगाने फिल्डर वळतात. सूरज त्या ठिकाणी, सूरजने अडवला गेला बॉल. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग राहिली. डीपमध्ये होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा त्यांनी प्रवास पूर्ण केला. ऑन स्टंप फेकी त्यांनी केली गेली चौकारानंतर. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 बिनगडी बाद, जिथे बॅटिंग करतोय संघ मोठी देसाई. या गावाला एक खरं तर वेगळा क्रीडांगण आहे खेळण्यासाठी. जरूर ते देसाईच्या क्रीडांगणाचा म्हणजेच आपण अनेक वेळा बघितले की सावळी मैदान देसाई या क्रीडांगणावरती ते सराव करत असतात, परंतु जी दुःखद घटना घडली खरं तर आपणही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. कारण छकड्यांचा नाद विविध जणांना सोडायला लावणारे आज विष्णू शेठ पाटील अर्थातच सर्जा आणि डिस्को बैलाचे मालक आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. सो त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. अनेक वर्षे त्यांनी खरं तर बिंजोडला आपलं नाव टिकवून ठेवलं आणि जो त्यांच्या विरोधात गेला ना
त्यांना शर्यतीचा नाद सोडायला लावणारा तो खरं तर माणूस होता, परंतु त्यानेच आज स्वतःचा पाहिला गेला तर जो नाव बनवला होता तो त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वर्ष त्यांनी बिनजोडला ठेवला, परंतु ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 13. गडी गमावला गेली नाही ती मोठी देसाईने, परंतु त्या अनुमानाने धावा नाही आहेत. सूरज म्हात्रे आला, त्याच्या विरोधात अगेन स्विंग, बॉल टर्न करण्याचा प्रयत्न. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू गोरख मांगरुळकर डीप मध्ये मिड विकेटला, त्याच्या हातामध्ये जेल. जितेश पाटील बाद. जितेश पाटील बाद झाले. गोरख मांगरुळकर खरं तर लेजंड आहेत. गोरख मांगरुळकर आपण याचा विचार करू शकतो, आपण विचार करू शकतो आकाश भोईरचा, आपण विचार करू शकतो नवनाथचा. जेव्हा दुर्वेश, सूरज आणि पाहिलं गेलं ना तर सूरज असे हे खेळाडू जेव्हा नवोदित होते ना तेव्हा खरं तर यांच्याच प्रशिक्षणाने ते पुढे आले. कारण नेहमी त्यांना कोचिंग करणं, नेहमी त्यांना व्यवस्थितरित्या सांभाळणं आणि त्यांना क्रिकेटचे धडे गिरवणं हे या 3 खेळाडूंनी करून दाखवलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अनेक सारे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. लेजंड खेळाडू होते गोरख मांगरुळकर, ज्याला या हंगामामध्ये स्वप्नातली बाईक मिळाली. तो फिल्डर डीप मिड विकेटला, त्याने हातामध्ये जल जितेश पाटीलची स्वीकारली गेली, जिथे फलंदाज 11 धावा बनवत असताना बाद झाला. नवीन फलंदाज आकाश. आकाशसाठी बॉल टप्पा पडला, वलवला गेला. चांगला टर्न प्राप्त केला. ऑप्शनवरती येऊ दिलं नाही, बॉलच्या रेषेमध्ये जाऊन सेट फटका खेळू दिला नाही. टप्पा पडल्यानंतर त्याने टर्न केला चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. टीमची धावसंख्या 13. या 2 बॉलवरती एकही धाव नाहीये. पुन्हा एकदा गती कमी, बाहेर आता जास्त वळलाय. व्हाईट बॉलचा इशारा. तुम्ही सूरज म्हात्रेची बॉलिंग ॲक्शन बघू शकता. थोडासा क्रॉस येतो, क्रॉस आल्यानंतर त्याचा परफेक्टली जो टर्न असतो ऑफस्टंपच्या बाहेर टाकणं आणि क्रॉस येऊन त्याला जी गती प्राप्त तो करतो ना त्याच्यामध्ये तो सक्सेसफुली झालाय प्रत्येक मॅचमध्ये. आता टर्न, दोन्ही पायांच्या गॅपमधून ही चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अजून एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर व्हाईटच्या साहाय्याने 1 धावा आहे, परंतु बॅटच्या साहाय्याने अजूनपर्यंत एकही धावा आली नाही. कारण पहिल्या बॉलवरती विकेट, जितेश पाटील तिथे बाद झाला, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, बाहेर निघणारा बॉल, त्याच्यासाठी सुंदर फटका राहिला. अर्थातच बॅट्समन आकाश म्हात्रे त्या ठिकाणी होते. रिव्हर्सच्या माध्यमातून सुंदर स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. फटका जर खेळला नसताना तरी रिझल्ट कदाचित व्हाईट बॉलचा मिळाला असता. कारण तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये बघितला, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर गेला असता, पण तो धावा बनत नव्हत्या. पुढच्या बॉलवरती काय होईल काय नाही ते बघितलं नाही आणि चौकार आलाय. यावेळेला स्वतःसाठी जागा बनवली, आक्रमक झालाय, आता ताकदीचा वापर केला. सूरजने उडी जरूर घेतली, परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला, बॉर्डरच्या बाहेर आकाशचा आकाशमय षटकार. पर्यंत हे षटक इकॉनॉमिकल राहत होतं, परंतु एका चौकार आणि एका षटकाराने हे षटक थोडंसं मागडं जाताना तुम्ही बघितलं. शेवटचा बॉल आता फसवलं, अपील केली जाते, अंपांची सहमती नाही आहेत. पडल्यानंतर कदाचित लेगस्टम्पच्या बाहेर, ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला असा बॉल. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी एकच गमावला गेलाय, परंतु धावसंख्या खूपच कमी आहेत टीम मोठ्या दिसाईच्या. अर्थातच 25 धावा तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत. करण काळे यांची खरं तर खूपच मेहनत आहे. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं, त्याच्या सोबतीला आपण पाहिलं गेलं तर उगम त्यांना सातत्याने डायरेक्शन देत असतात की कशा पद्धतीने कोणता प्रेक्षक, कोणता मान्यवर या ठिकाणी आला आहे, त्यांचा सन्मान करणं, मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला खेळ कशा रीतीने लवकर होईल, त्या सगळ्या गोष्टींवरती तेही लक्ष केंद्रित करतात. स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 3 ओव्हर समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 आहे. इथे बॅटिंग करतोय संघ मोठी देसाई. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात 25. मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल ना तर तुमच्याकडे हाच डेथ ओव्हर आहे, ज्या डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. माहिती आहे की डेथ ओव्हरमध्ये चांगला धावफलक बनवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतात, स्पेशली फर्स्ट इनिंगमध्ये. आता या ओव्हरमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर होऊ शकतं काम.
आदरणीय उद्योगपती कोळवली श्रीमान बाळाराम शेठ कारभारी यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय दीप. फ्लाइट दिली होती, थर्डमॅनला चाललाय बॉल, सिंगल तर बनेल परंतु नो बॉलचा इशारा. त्याच बरोबरीने उद्योगपती आधारवाडी आदरणीय बाळाराम शेठ जाधव यांचे आगमन झालेले. साहेबांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. त्याचबरोबर पाटील आपले आदरणीय सुनीलजी खारुक साहेब यांचे आगमन झालेले. सो त्यांचे आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पहिल्या मॅच मध्ये मयूरची अनुपस्थिती होती परंतु आता मयूर आलाय. सो आपण नो बॉल आहे की चेक करू का की रनआउट, आपण चेक करूयात रनआउट झालाय की नाही. नो बॉल की रनआउट दोन्ही. चला चेक करूयात. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे मग तिचा वापरही करणं गरजेचं. सो करूयात टेक्नॉलॉजीचा वापर. सुजल आहेत एक असे अपडेटर श्रीमान रोहितजी बाळाराम जाधव साहेब यांचे आगमन झालेलं. आपले सहर्ष स्वागत. युवा उद्योजक रोहितजी बाळाराम जाधव आपले सहर्ष स्वागत. सुस्वागतम. डिसिजन पेंडिंग आहे. सो आम्ही तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचू. 2 डिसिजन आहेत, एक बीमरसाठी आणि एक रनआउटसाठी. सो दोन्ही आपण चेक करू. आधी बीमरसाठी आपण चेक करत आहोत. अंपायर्सने घोषित केला की नो बॉल. इट्स नो बॉल आहे परंतु आपण रनआउट चेक करूयात की रनआउट आहे की नाही. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दोन्ही अंपायर्सने दर्शवलं की हा नो बॉल आहे परंतु दुसऱ्या अँगलने आपण बघणार आहोत की रनआउट आहे की नाही. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती घडलंय काय. आता डिसिजन थोडासा क्लोज आहे कारण पाय लागलाय की नाही त्याचाही गोष्टीचा विचार करू. पाय लागलाय अर्थातच नॉट आउट, कारण अशा सिच्युएशनला तुमचा पाय स्टंपवरती लागला, जर बेल्स पडल्या तर तुम्हाला स्टंप हा उखाडावा लागतो, स्टंप काढावा लागतो, तेव्हाच तुम्हाला ती विकेट मिळते. म्हणजे वरून सेफ असेल. वरून जा मैदानाच्या आतमध्ये. अंपायर्स धावा 2 की 2 धावा आणि एक नो बॉल अर्थातच 3 धावा आठ केल्या जातील. फलंदाज गेला होता मैदानाच्या आतमध्ये, मयूर गेला होता परंतु मयूर आता मैदानाच्या आतमध्ये येईल. परंतु मयूरलाही असं वाटत असावं की वरून बाद झाला असता तरी चाललं असतं, कारण मी मैदानाच्या आतमध्ये गेलो असतो तर निदान माझ्या बॅटमधून 1-2 मोठे फटके आले असते. परंतु नो बॉल, त्याच्यावरती विकेट आली आहे. पाय लागलाय, स्टंपला पडली आहे बेल्स. अशा सिच्युएशनला तुमचा पाय लागला तर तुम्ही हातामध्ये बॉल घेऊन स्टंपला लावून तो स्टंप तुम्हाला काढायचा असतो. पहा टीम गेसर, दीपचा पाय लागलाय. टीम गेसर दीपचा पाय लागलाय, त्याच्यानंतर बेल्स पडल्यात. तुम्हाला त्या सिच्युएशनला स्टंप हा काढावा लागतो आणि बॉल पण नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. मॅनेजमेंट कमिटी एखादा मेंबर जा मैदानाच्या आतमध्ये, जे चाललंय ते सॉल्व करा. शेख साई सत्यम डेव्हलपर्सचे बिल्डर आदरणीय अरविंद शेठ वरक यांच्या ठिकाणी आगमन झालेले. अरविंद शेठ वरक साहेब आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. साई सत्यम डेव्हलपर्सचे बिल्डर, सुस्वागतम. अंपायर्स फायनल डिसिजन पोहोचवा. 3 धावा फलंदाज सेफ आहे ना. यस, मॅनेजमेंट कमिटी मेंबर या आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. योग्य तो डिसिजन आपण देणार आहोत.
कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, हरकत नाही आहे, कारण आमदार चषक दुसऱ्या पर्वामध्ये तुम्ही आहात. मॅनेजमेंट ही चांगली आहे, त्याच्यामुळे जो डिसिजन असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पहा, फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून अनाऊन्स करतोय की प्लेयर मैदानाच्या बाहेर आला, दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता. सो नुकतंच दरम्यान आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. टीम मोठी देसाई, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. अंपायर्सने आऊट दिला नाही, तुमचा खेळाडू बाहेर आलाय, त्या कारणास्तव ही पेनल्टी आम्ही देतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही चेक करू शकता. टीम मोठी देसाई, अंपायर्सने आऊट दिलेला नाही आणि तुमचा खेळाडू मैदानाच्या बाहेर आलाय, त्या अंदाजाने हा सगळा चालू आहे गोंधळ. हा तुम्ही पाहू शकता, तुमचा 12th मॅन आहे. जेव्हा पाय लागला तेव्हा समजला अंपायर्सला की पाय लागलाय दीपचा, म्हणून अंपायर्सने थर्ड अंपायर घेतला, आऊट
करार केला नाही, तुमचा खेळाडू बाहेर आला त्या कारणास्तव सगळं सुरू आहे. त्याच्यामुळेच तुमची एक धाव कमी आहे. म्हणजे 3 नसतील, फ्री हिट असेल, परंतु 3 नसतील, 2 धावा असतील. चला, दॅट्स ऑल. दोन धावा म्हणजेच टीमच्या टोटल मध्ये आपण 2 धावसंख्येची वाढ, म्हणजे टीमची धावसंख्या 27 धावा. फ्री हिट असेल बॉल येणारा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला मयूर देवकर. या खेळाडूची पहिल्या मॅचमध्ये अनुपस्थिती होती, परंतु पहिला सामना जिंकल्याने थोडासा त्यालाही वाटलं असावं की आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कमकुवत खेळ दुसऱ्या मॅचमध्ये नसावा, म्हणून तो आता या ठिकाणी आलाय. परंतु तो स्ट्रायकिंग एंडवरती नाहीये, तर आकाश मात्रेला फेस करावा लागेल. बॉल फ्री हिटचा जिथे सज्ज होतोय दीपचा बॉल फ्री हिटचा पडल्यानंतर थोडासा वळला चेंडू. आपण 4ही बॉलर जे बघितले ना, ते 4ही बॉलर फिरकीचे आहेत. कारण याच्या अगोदर तुम्ही बघितला आकाश भोईरला, तोही फिरकीचा, तोही लेफ्टम. त्याच्यानंतर दुर्वेशला बघितला, तोही लेफ्टम. आणि आता दीपी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे लेफ्टम बॉलर. यावेळेला चांगला बॉल, तोही टर्न झालाय. सध्या तरी धावसंख्येसाठी जो मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करू शकतो ना, तो मयूर नॉनस्ट्राइक एरियामध्ये आहे. ती जमेची बाजू आहे दीपसाठी. कारण दीपला हेच करायचं आहे की जास्तीत जास्त मयूरला नॉन स्ट्राइक एरियावरती ठेवतील तर तेवढं चांगलं राहील. तेच करतोय तो. हलकासा बॉल टर्न देण्याचं काम, जिथे आकाश 2 चेंडू बीट झालाय. 27 धावा. ऑन साईडला चालला बॉल. दुर्वेश बडवीने चुकी केली, थोडासा पुढे आला, बॉडीला समोर ठेवलं, बॉडीच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टर सुलतान 4x4 फायटर या नामांकित बैलाचे मालक उद्योगपती पिंपळास आदरणीय शामशेर शांताराम गरज साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. त्यांच्याद्वारे आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि स्वर्गीय सुजाता सामशेट गरज यांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक मोठी स्पर्धा देखील पाहायला मिळायची. 40+ एक लेजंड प्लेअर आदरणीय शामशेर शांताराम गरज साहेब उद्योगपती पिंपळास यांच्या ठिकाणी आगमन. दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नुकतीच एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 32. एखादा मोठा फटका आला ना तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो टीम मोठी देसाई. कारण त्यांच्यासमोर एक फायटिंग स्कोर निर्माण होईल. एखादा मोठा फटका आला तर मयूरमध्ये ती क्षमता आहे, ती दीपसमोर त्याला दाखवावी लागेल. दीपसमोर मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु दीपने त्याचा ट्रान्स चेंज केला नाही, त्याचा टप्पा बदलला नाही. आकाशच्या समोर त्याने जसे फिरकीचे बॉल टाकले तसाच मयूरच्या समोर टाकला. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला विकेटकीपर सूरज मात्रेच्या हातामध्ये आणि हा बॉल डॉट खेळत असताना मयूर. शेवटचा बॉल या इनिंगमधला. टीमची धावसंख्या 32. 2 गडी बाद. संघ मोठी देसाई. शेवटचा बॉल ऑन साईडला. ताकद तर जरूर आहे. सूरज खंडागले बॉल खाली टप्पा पडला, हातामध्ये आलाय. नॉन स्ट्रायकरवरती फेकी, पुढे आलाय त्या ठिकाणी बॅट्समन, परंतु सूरज मात्रेच्या हातामध्ये हा बॉल. इनिंग संपली पहिली. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 33 धावा तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. म्हणजे 34 धावसंख्येचं लक्ष्य या मॅचमध्ये पूर्ण करावं लागेल संघ घेसरला. चला फिल्डिंग लावून घ्या. हरिअप टीम घेसर. मैदानाच्या बाहेर लगेचच या डगआउटमध्ये बसा आणि टीम मोठी देसाई मैदानाच्या आतमध्ये जा, जेणेकरून तुम्ही फील्ड प्लेस लवकरात लवकर सजू शकता. आमदार चषक 2025 तुमचं सहर्ष आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. ज्यांना एक रात्री स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये अनेक साऱ्या खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म द्यावा आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवताना सन्माननीय सतीश चंद्रकांत भोईर तुम्हाला पाहायला मिळाले. आणि त्यांच्याच खरं तर स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा अर्थातच विश्वनाथ दादा भोईर यांचा आमदार चषक 2025 सर्वांना वाटावं गर्व असं या स्पर्धेचं दुसरं पर्व. सन्माननीय जयवंतजी भोईर साहेब नगरसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या विभागाला एक असा नगरसेवक लाभला गेला जो जनतेच्या हितासाठी नेहमी जनतेच्या हाकेला धावला. असे सर्वांचे लाडके जयवंतजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या सर्वांचं सहर्ष स्वागत. मात्र दरम्यान सत्कार करण्याची वेळ आपण पाहतोय. आदरणीय उद्योगपती आधारवडी बाळारामजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश चंद्रकांत भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण बाळाराम शेठ जाधव उद्योगपती आधारवाडी यांचा सन्मान करावा.
बाराम शेठ जाधव उद्योगपती आधारवाडी यांचा पण या ठिकाणी सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबरीने युवा उद्योजक त्यांचे चिरंजीव रोहितजी बाळाराम जाधव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. रोहितजी बाळाराम जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन सतीशजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान करावा. यानंतर महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव डॉक्टर सुलतान 4x4 फायटर या नामवंत बैलांचे मालक, या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला मालिकावीरची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेली आहे त्या आदरणीय उद्योगपती पिंपळाशेठ श्यामशेठ शांताराम गरज साहेब यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. श्यामशेठ शांताराम गरज साहेब, डॉक्टर फायटर आणि सुलतान 4x4 या 3 नामवंत बैलांचे मालक. श्यामशेठ गरज साहेब पिंपळास आवर्जून वेळात वेळ काढून दरवर्षी या स्पर्धेला दादांची उपस्थिती असते आणि एक मोठी रजनी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पिंपळासच्या क्रीडानगरीवरती पाहायचो. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक, त्याचबरोबरीने साई सत्यम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बिल्डर आदरणीय अरविंद शेठ वरक यांचा या ठिकाणी सन्मान होईल. साई सत्यम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे बिल्डर आदरणीय उद्योगपती अरविंद शेठ वरक यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा देखील आपण सन्मान करणार आहोत. अरविंद शेठ वरक, साई सत्यम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर. इट्स ऑडिओ कॉम्बॉक्स. जाऊया त्या मॅचच्या दिवशीने. रियांश 11 गावदेवी घेसर विरुद्ध जय हनुमान मोठे देसाई. थँक्यू सो मच भाग्यजी मात्रे सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. माझ्या दिशेने जाऊया. संदेश पहिल्या षटकामध्ये लिडिंग एज हवेमध्ये, आता फिल्डर पोहोचतात बट कॅच ड्रॉप. स्क्वेअर लेगचे फिल्डर मिडविकेट पर्यंत पोहोचले बट आता रनआउटची देखील संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पकला धक्का. बाट रनआउट झाले दुर्वेश मडवी. अशा स्वरूपामध्ये हा पकला धक्का लागला. दुर्वेश मडवी दरम्यान इथे बाद झाले आणि दुर्वेशने बाद होण्या अगोदर एकही चेंडू फेस देखील केला नाही. डायमंड डकचा शिकार क्रमांक 3 वरती न्यू बाट नवनाथ दरम्यान मैदानाच्या हातामध्ये येतात आणि या मॅचमध्ये लक्ष 34चा शेज आहे. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग ज्याप्रमाणे करायला हवी होती त्याप्रमाणे बॅटिंग झाली नाही. घेसर विपक्ष मोठी देसाई ही लढत. ऑन साइडला फटका, फ्रंट फूट वरनं पुल केला, गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर जातोय. चौकार. फ्रंट फूट वरनं पुल केलं होतं. चौकार येतो माणसं धावफळ घ्या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढत सध्या असा घडीला स्कोर कार्ड 9 ऑन द बोर्ड. आता दरम्यान पाकलं गेलं तर थोडं इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि दरम्यान हा डॉट बॉल येतो आणि या पहिल्या षटकामध्ये चेंडू आता शिल्लक आहे शेवटचा एक. पण लक्ष तितकंसं मोठं नाहीये कारण 34चा चेज आहे आणि त्यामध्ये पाकलं गेलं तर संदेश म्हात्रेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत.
एक चांगली सुरुवात 34 सीएस मध्ये आपल्याला टीम घेसरची पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता. आता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि अशा प्रकारे जर पाकलं गेलं तर खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस 34 सीएस मध्ये 10 लॉस ऑफ 1 विकेट टीम घेसर. म्हणजे येत्या 18 चेंडूंवरती आता 24 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 24. सन्माननीय शक्तिशेठ पाटील शाखा प्रमुख घेसर यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक साठी घेसर टीमचा प्रत्येकी बॅटरला संधी आहे. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर शक्तिशेठ पाटील दादांच्या माध्यमातून 1000 दिले जातील. 18 मध्ये आता 24 बनवायचे आहेत. शिवसेना उंबरडे कोळिवली विभागीय शाखा तसेच वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि तसेच SP ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि दरम्यान आपण त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण आदरणीय उद्योगपती बालाजी ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधली अशी एक रजनी क्रिकेटची स्पर्धा जी यंदाही तुमच्या भेटीला येते. त्यांचं मार्गदर्शनाने ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आणि आदरणीय दयानंद शेठ मोतीरामजी चोरगे यांच्या ठिकाणी आगमन झालेले साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. एक महत्वपूर्ण सूचना असेल, कॉमेंट्री बॉक्समध्ये कृपया करून गर्दी करू नका प्लीज. आमच्या मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना करण्यात येते. कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 अतिरिक्त खेळाडू, टेक्निकल एक्सपर्ट, डीजे ऑपरेटर 2, त्या व्यतिरिक्त कोणी थांबू नका प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून या सर्वांना सूचना असतील. हा फटका ऑन साइडला आहे, डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर मिसफील्ड क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल दरम्यान गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा मिळतील. धावफलक 4 धावांच्या मध्येने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 14 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय दानंदजी चोरगे साहेबांची शुभ उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. हा दरम्यान फुल टॉस आणि हा फटका देखील गॅप मध्ये आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल प्लस चौकार. 4+1 मिळतील या 5 धावा. आता असं वाटतं की हे इक्वेशन फार इझी झालेलं आहे. धावफलक आता या 5 रन्सच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड 19 ऑन द बोर्ड म्हणजे जिंकण्याकरिता आता 15 धावांची आवश्यकता आहे. आणि तसेच इव्हन जोडीच्या माध्यमातून देखील एक मोठा इव्हेंट निलेश दादा चौधरी आणि त्याचप्रमाणे पाकले गेले विख्यात चौधरी यांच्या माध्यमातून दयानंदजी चोरगे साहेबांच्या सन्मानार्थ बालाजी ट्रॉफी देखील आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आज साहेबांची उपस्थिती देखील व्यासपीठावरती. दरम्यान आता देखील लॉंग ऑफला बीट केलं. क्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्याच्या घडीला क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात बॅटर सूरज म्हात्रे. बॅट मध्ये आणखीन एक दमदार फटका. चौकार. चौकारांची हॅट्रिक आणि या चौकारांच्या हॅट्रिकने ना नीरज जवळजवळ या सामन्याचा निकालच जाहीर केला. आता फुल टॉस सॉफ्ट अँड ड्राईव्ह दरम्यान संदेश पोहोचतोय. मग मोठी देसाईचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फायटिंग क्रिकेट हे खेळतात. बट या मॅचमध्ये तसं काही झालेलंच नाही आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना अपेक्षा होती की मिनिमम 45 to 50 पर्यंत पोहोचतील. बट ते नाही झालं. 33 पर्यंत रिस्ट्रिक्ट केलं टीम घेसरने. आणि त्यानंतर आता 34च्या चेजमध्ये सूरज म्हात्रे आउटस्टँडिंग बॅटिंग. बॅकफुटवरती जाऊन पंच केला. आता बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर मिसफील्ड देखील झाली. त्याचा फायदा यस घेतला जाईल. 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. धावफलक 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 26 म्हणजे जिंकण्याकरिता आता 8 धावांची आवश्यकता. 8 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडूंवरती 8 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता यष्टांचा वेध घेतला. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. धक्का लागला आणखीन एक. बट आता समीकरण फार सोपं आहे. येथे 13 चेंडू 8 धावांची आवश्यकता.
आमदार चषक आपण पाहतात कल्याण पश्चिम से दमदार आमदार सन्माननीय विश्वनाथ दादा भोईर साहेबांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 पर्व दुसरं प्रेझेंटेड बाय स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबारडे, त्याचप्रमाणे शिवसेना उंबारडे कोळवली विभागीय शाखा, त्याचप्रमाणे SB ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक आणि आमच्या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक सतीशदादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आणि आता देखील फक्त दिशा दिली गेली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला संदेश दरम्यान पूर्ण केली जाईल. या चेंडूवरती ही एक सिंगल आणि खेळ दरम्यान समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस 27 धावा धक्के लागले 2 म्हणजे त्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 7 धावांची. 7 धावा अजून देखील बनवायचे आहेत आणि नीरज पाकले गेलं तर समीकरण फारच सोपं आहे. बट कालच्या दिवसामध्ये एक स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो आणि फायनल मॅचमध्ये प्रथमदा बॅटिंग करत असताना एक संघ 15 वरती ऑल आऊट झाला, 16 धावेचे टार्गेट होतं आणि सेकंड इनिंगमध्ये 16 धावा चेज नाही झाला, टीम 14 वरती ऑल आऊट झाली फायनल मॅचमध्ये. साई सत्यम डेव्हलपर्सचे आदरणीय अरविंद शेठ वरक यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. यात वेळ काढून जे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीने त्यांचा आभार आणि मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवरांचं, तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दुसरा पर्व 12 मध्ये 7 बनवायच्यात. मग फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करत असताना मी म्हणेन 10 ते 15 शॉट बनवल्या टीम मोठी देसाईने आणि त्यात कंपॅरिझनमध्ये 34 जर डिफेंड तुम्हाला करायचा होता तर अगदी पहिल्या षटकापासून विकेट्स काढणं, इकॉनॉमिकल बॉलिंग करणं ही गोष्ट महत्त्वाची होती. बट ते झालं नाही. बट त्याच पलीकडे सूरज मात्र एक जबरदस्त खेळी करतो जो इंडिव्हिज्युअली सध्या असा घडीला खेळतोय. 23 वरती नॉट आऊट आहे सूरज मात्र. 12 मध्ये 7 सागरचा पहिलाच बॉल, पॅडल स्वीप, गॅप फार मोठा आहे. आता डीप मिडविकेटचे फिल्डर लॉंग लेग पर्यंत पोहोचलेत आणि जणू काही मॅरेथॉनमध्ये धावत होते तसेच काही पाहायला मिळालं, कारण डीप मिडविकेटवरनं लॉंग लेग पर्यंत पोहोचले, बॉल फील्ड केला आणि रन्स दरम्यान पूर्ण झाले या बॉलवरती. या 2 आता 11 मध्ये 5 धावांची आवश्यकता. प्रश्न आता हाच उरला की हा सामना किती लवकर समाप्त होईल. 11 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये दरम्यान डॉट बॉल इथे येतो. घेसर संघाचा पण अप्रतिम परफॉर्मन्स आज पाहिला. त्यांचे बॉलिंग युनिट, त्यांचे बॅटिंग युनिट भरपूर चांगलं कार्य मी म्हणेन तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये या संघाने केलं. आणि क्रिकेट इज अ टीम गेम. जेव्हा ऑल ओव्हर संपूर्ण टीमचा चांगला वर्क होतो तेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगलं कार्य करता आणि आज टीम वर्क घेसर संघाचा आपण पाहिला. फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता बॅट्सीकडे दरम्यान शॉर्ट थर्डला आता फिल्डर पोहोचतायत आणि बॉल फील्ड करतात. दुसऱ्या धावेसाठी देखील परतले 2 धावा दरम्यान ते पूर्ण केले जातील. आता फक्त आवश्यकता आहे दरम्यान 3 धावांची. बघा जवानवान मोठी देसाई क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला तर सातत्याने मागील सीझन मला आठवतं सातत्याने या टीमने भरपूर चांगलं परफॉर्म केलं आणि या सीझनला देखील प्रारंभ त्यांचं चांगलंच झालं होतं. बट आता कुठे ना कुठे या स्पर्धेमध्ये नेक्स्ट बॉल आता पुल करायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. फक्त औपचारिकताच या सामन्यामध्ये बाकी आहे. तसेच आपण अनुया वाडेकरचे क्रिकेटचे असीम चाहते भूषणदादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता. मोठी देसाई संघ नक्कीच निराश असेल कारण ज्याप्रमाणे खेळ करायचा होता त्याप्रमाणे खेळ झाला नाहीये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, आणखीन एक डॉट बॉल. आता आणखी किती वाट पाहावी लागेल आणि कधी कधी काय घडतं की अशा सिच्युएशनमधनं जेव्हा लास्ट ओव्हरमध्ये किमान 3 ते 4 उरतात बट सध्या सगळ्या 3 तर आहेत आणि अजून देखील पूर्णपणे मॅच संपलेली नाहीये. पॉझिटिव्ह वेने विचार केला तर अजून देखील 3 बाकी आहेत. 7 मध्ये 3. नेक्स्ट बॉल सागर शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला आणि हा शेवटचा बॉल हवेमध्ये फिल्डर कॅच ड्रॉप आणि या कॅच ड्रॉपने सांगून दिलं की हा सामना कशा प्रकारे गेला मोठी देसाई टीमसाठी. सिंगल कंप्लीट लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल टीम घेसरला 2 धावांची आवश्यकता असेल आणि यानंतर होणारा सामना टीम
बबी 11 जय जलेश्वर वाडेकर टीम आपण रेडी राहा. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि विकेट्सला जर आपण कंपेअर केलं पहिल्या सत्रामध्ये विकेट्स गेले होते 2, दुसऱ्या सत्रामध्ये विकेट्स गेले 2 आणि टॉस जिंकला होता मोठी देसाई टीमने टॉस जिंकला होता. सध्या सगळीला जर पाकलं गेलं तर अजून देखील 2 बाकी आहेत आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतात. अजय मडवी चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये कारण या अगोदरच या मॅचसाठी भरपूर वेळ खर्च झालेला आहे. ती मोठी देसाई स्वतः थोडी घाई करा. 2 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर गोरख स्ट्रायकिंग एंडवरती 2 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर अजय मडवी राईट हॅम राऊंड द विकेट. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो डॉट बॉल येतो आणि सांगू इच्छितो की बघा विकेट्स लेवल आहेत. टॉस जिंकला टीम मोठी देसाई टीमने आणि या कंडिशन्समध्ये जर पाकलं गेलं तर सध्याच्या घडीला टीम घेसरला कंपल्सरी या 2 बनवायच्या आहेत. 5 मध्ये आता 2. एखादा चमत्कार आज घडेल का. नेक्स्ट बॉल बॅकफुटवरती जाऊन बट इथे कॅच ड्रॉप या आधी मागील षटकामध्ये कॅच ड्रॉप झाली तिथे देखील एक सिंगल गेली आता देखील ही कॅच ड्रॉप झाली. बघा डिफिकल्ट चान्स होता पण अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने ना आउटफील्डमध्ये तुम्हाला 50% चान्सला देखील ना एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून 100 मध्ये कन्वर्ट करायचं. प्रयत्न चांगले होते जे फिल्डर स्लिपला उभे होते त्यांचे प्रयत्न चांगलेच होते बट कॅच पकडता आली नाहीये आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. 4 मध्ये 1. फुल लेंथ आहे बॉल हवेमध्ये आहे आता देखील फिल्डर पोहोचलेत कॅच इथे पकडली गेली म्हणजे आता येते 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. आणि 3 मध्ये 1 पाडल्यानंतर मागील सीझनमध्ये सोनाळ्याच्या क्रीडांगणावरती एक स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो. फायनल मॅच होती आणि तिथे बापगावला फायनल मॅचमध्ये 3 मध्ये 1 चेज नव्हती झाली. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि जर नाही मानलं तर जिंकलेल्या बाजी देखील तुम्ही हरता. विश्वास दाखवणं कधी कधी फार आवश्यक होऊन जातं आणि आता थोड्याशा अशा अपेक्षा जागृत झाल्या असतील बिकॉज 3 मध्ये 1. चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा कारण या मॅच मध्ये टीम मोठी देसाईकडे गमवायला काही नाही आहे बट कमवायला अजून देखील भरपूर काही आहे. 3 चेंडू शिल्लक एका धावेची आवश्यकता. पण विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की कदाचित जर आपण विचार केला तर मागील ज्या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या त्या कदाचित जर पकडल्या असत्या तर पाकले गेलं नीरज 2 धावा आणखीन वाचल्या असत्या कदाचित इथं 3 मध्ये 3 देखील असत्या बट चित्र थोडं वेगळं. 3 मध्ये 1 अजय मडवी पकले 3 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेत असंच मी म्हणेन कारण 3 मध्ये तर 1 दिली पण आता 3 मध्ये आणखीन 1 डिफेंड करायची. न्यू पॅटर्न सूरज आता स्विचिट खेळायचा होता बट हा चेंडू येतोय डॉट आणि प्लस रन आउट. 2 मध्ये 1. हे काय चाललंय कारण पाकलं गेलं तर घेसर टीमच्या खेळाडूंना प्रेक्षकांना विश्वास देखील होत नसेल की जो सामना 8 मध्ये 3 वरती होता तो सामना आता 2 मध्ये 1 वरती येऊन पोहोचलाय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत ना तोपर्यंत तुम्ही कधी रिलॅक्स नका हो आणि बहुतांश वेळेला आपण पाकलंय की जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता ना तेव्हा तुमच्यासोबत काहीतरी विपरीत घडून जातं आणि सध्याच्या घडीला 8 मध्ये जेव्हा 3 हव्या होत्या असं वाटलं होतं नीरज की इझिली चेज होतील बट आता 2 मध्ये 1 कमबॅक भरपूर चांगला. आता या परिस्थितीमधनं मी म्हणेन मोठी देसाई संघ ज्या परिस्थितीमध्ये उभा आहे काय जबरदस्त खेळ या टीमने आता दाखवला. बॉल हवेमध्ये गॅप मध्ये आणि आता फायनली सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. सामना इथे जिंकला टीम घेसरने. वेल प्ले टीम घेसर अँड हार्ड लक टीम हनुमान.